महाराष्ट्र शासनाने ग्रामीण आणि निमशहरी भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सुरू केलेला CCMP अर्थात आधुनिक औषधशास्त्रातील प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि त्यानंतर पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांच्या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल नोंदणीचा विषय सध्या राज्यभर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे। या मुद्द्यावर वैद्यकीय क्षेत्रातील विविध संघटना, तज्ज्ञ आणि डॉक्टरांकडून वेगवेगळे मतप्रवाह समोर येत आहेत। आज यासाठी कोल्हापूर येथील निहा या होमिओपॅथिक संघटनेच्या वतीने भूमिका मांडण्यात आली। यावेळी या संघटनेचे संस्थापक उपाध्यक्ष हर्षवर्धन जगताप यांनी ग्रामीण भागात तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन होमिओपॅथिक वैद्यकीय पदवीधारकांना आधुनिक औषधशास्त्राचे विशेष प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने CCMP अभ्यासक्रमाची संकल्पना पुढे आली होती। शासनाचा असा दावा आहे की या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी आणि वेळेवर उपलब्ध होऊ शकते, असं मत व्यक्त करून औषधशास्त्रातील प्रमाणपत्रधारकांची बाजू मांडली। पाहू ते काय म्हणाले ते। इंडियन मेडिकल असोसिएशनने जो महाराष्ट्रात देशव्यापी बंद आंदोलन जे पुकारलेलं आहे त्याच्या निषेधार्थ आज आम्ही महाराष्ट्र राज्यातील सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स आणि संघटना ह्या इंडियन मेडिकल असोसिएशनचा ह्याबद्दल निषेध करतो आहे। खरं म्हणजे IMAने जो हा बंद पुकारलेला आहे तो महाराष्ट्रातील होमिओपॅथिक डॉक्टर्स ज्यांनी BHMS आणि CCMP केलेलं आहे, ज्यांची नोंद महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होऊ घातलेली आहे, ह्या गोष्टीला विरोध म्हणून आज IMAने हा देशव्यापी किंवा राज्यव्यापी संप पुकारलेला आहे। तर मी थोडक्यात पार्श्वभूमी सांगतो की महाराष्ट्र राज्यामध्ये होमिओपॅथिक कॉलेजेसला 1984 पासून परमिशन मिळाली आणि गेले 42 वर्ष महाराष्ट्र राज्यात जवळजवळ 80 ते 90 हजार होमिओपॅथिक डॉक्टर्स प्रॅक्टिस करतात। परंतु त्यांना काही प्रॅक्टिसमध्ये अडचणी या लागल्या, तर असं लक्षात आलं की त्यांच्याकडं होमिओपॅथिक डॉक्टरांकडं म्हणजे आमच्याकडं मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करायसाठी असं एक कुठलाही अभ्यासक्रम असा झाला नव्हता किंवा अधिकृत अशी परमिशन नव्हती। म्हणून 2014 साली सर्व होमिओपॅथिक डॉक्टर्स महाराष्ट्र राज्यातील यांच्या अथांग प्रयत्नातून CCMP म्हणजे सर्टिफिकेट कोर्स ऑफ मॉडर्न फार्मॅकॉलॉजी हा ह्या सर्वांच्या प्रयत्नातून प्रत्यक्ष साक्षात आला आणि महाराष्ट्र शासनाने आणि दोन्ही विधिमंडळांनी हा कोर्स पास केला आणि 2014 पासून आम्हाला CCMP हा कोर्स सुरू करण्यात आला, ज्याच्यामध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्र राज्यातील जवळजवळ 8 ते 10 हजार डॉक्टर्स यांनी हा कोर्स पूर्ण केलेला आहे। आणि त्या कोर्सचा नियम असा होता नियमावलीमध्ये की तो कोर्स पूर्ण झाल्यानंतर ज्या होमिओपॅथिक डॉक्टरनं CCMP हा कोर्स पूर्ण केलेला आहे त्याची महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंद होणार अशी महाराष्ट्र शासनानं आणि दोन्ही विधिमंडळाने आम्हाला ग्वाही दिलेली। परंतु आज 2026 साली म्हणजे जवळजवळ 10-11 वर्ष झाली आमच्यातल्या जवळजवळ 12,000 डॉक्टर्सनी हा कोर्स पूर्ण केला आहे, तरी देखील आज शासनानं आम्हाला ह्या मॉडर्न MMC महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंद करून घेण्याचं टाळलेलं आहे। आणि याचं कारण एकमेव की इंडियन मेडिकल असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांनी या गोष्टीसाठी विरोध केलेला आहे। तर तसं त्यांनी विरोध करायचं काहीच कारण नाही। आज जे IMA आमच्या विरुद्ध पूर्ण महाराष्ट्रात किंवा देशात बऱ्याच अफवा पसरतात, चुकीच्या बातम्या पसरवतात की उदाहरणार्थ म्हणजे हा कोर्स फक्त 1 वर्षाचा आहे आणि BHMS डॉक्टर फक्त 1 वर्षात मॉडर्नचा कोर्स करून मॉडर्न मेडिसिन प्रॅक्टिस करायला परवानगी मागतात। तर मला तुमच्या या निमित्तानं सांगायचं आहे की हा 1 वर्षाचा कोर्स नाही आहे, तर प्रत्येक होमिओपॅथिक डॉक्टर ज्यांनी 4.5 वर्ष डिग्री आणि 1 वर्ष इंटर्नशिप आणि 1 वर्ष CCMP हा कोर्स केलेला आहे, फक्त त्या डॉक्टरची नोंदणी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये होणार आहे। त्यामुळे 1 वर्ष ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे। आणि दुसरं म्हणणं आहे की त्यांचं किंवा ह्यांना अर्धवट माहिती आहे की कमी माहिती आहे, तर असं काही नाही आहे। फर्स्ट इयरपासूनच्या ॲनाटॉमी, फिजिओलॉजी, फार्मसी ह्या विषयापासून शेवटच्या वर्षामध्ये मेडिसिन असू दे किंवा रेपर्टरी असू दे किंवा जे MBBSला असणारे विषय आहेत ते सर्व विषय आम्हाला देखील फर्स्ट इयरपासून फायनल इयरपर्यंत आहेत। आणि प्लस आम्ही हा जेव्हा CCMP कोर्स केला त्याच्यामध्ये सर्व या 4.5 वर्षाच्या अंडर ग्रॅज्युएट लेवलची सगळे जे कोर्सचे विषय आहेत त्याचा पुन्हा एकदा आम्ही अभ्यास केलेला आहे। आणि प्लस फार्मॅकॉलॉजी हा प्रॉपर विषय जो सेकंड इयर MBBSला होता त्या विषयाचा पूर्ण अभ्यास आम्ही 1 वर्ष केलेला आहे। त्यामुळे ही देखील गोष्ट जी IMA आमच्या विरुद्ध उठवायला ती देखील पूर्णतः खोटी आहे।
CCMP अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या डॉक्टरांच्या MMC नोंदणीच्या प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. काही संघटनांच्या मते संबंधित डॉक्टरांना कायदेशीर चौकटीत आधुनिक औषधोपचाराची मर्यादित परवानगी मिळावी अशी मागणी आहे, तर दुसरीकडे काही वैद्यकीय संघटनांनी यामुळे वैद्यकीय व्यवसायाच्या मानांकनावरती परिणाम होण्याची भीती व्यक्त केली असून रुग्णांच्या सुरक्षिततेचाही मुद्दांक त्यांनी उपस्थित केला आहे. काही होमिओपॅथिक डॉक्टरांचे म्हणणे आहे की शासनाने अधिकृत अभ्यासक्रम राबवून परीक्षा घेतल्यानंतरही MMC नोंदणीबाबत अनिश्चितता राहिल्याने हजारो डॉक्टरांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करून पात्र डॉक्टरांना न्याय द्यावा अशी मागणीही होत आहे. दरम्यान या विषयावर शासन स्तरावर विविध विभाग, वैद्यकीय परिषद आणि संबंधित घटकांमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. भविष्यात शासन या संदर्भात कोणती भूमिका घेते आणि MMC नोंदणीबाबत काय निर्णय घेतला जातो याकडे राज्यातील हजारो होमिओपॅथिक डॉक्टरांसह संपूर्ण आरोग्य क्षेत्राचे लक्ष लागले आहे. CCMP अभ्यासक्रम आणि MMC नोंदणीचा हा विषय केवळ डॉक्टरांच्या व्यावसायिक भवितव्यापुरता मर्यादित नसून ग्रामीण आरोग्य व्यवस्था, रुग्णांना मिळणारी आरोग्य सेवा आणि राज्याच्या आरोग्य धोरणाशीही निगडीत असल्याने येत्या काळात या चर्चेला आणखीन वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावेळी न्यास संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सचिन भादवनकर, उपाध्यक्ष डॉक्टर चेतन गुरव, सचिव डॉक्टर तुषार पांडव, डॉक्टर रायसिंग चव्हाण, डॉक्टर शीतल पाटील वसगळेकर, डॉक्टर दीपक पवार, डॉक्टर राहुल घोलप, डॉक्टर प्रिया पाटील, डॉक्टर दिलीप देसाई आणि डॉक्टर मंजुषा मोरे उपस्थित होते.